नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय करिअर मंत्र. करिअर मंत्रमध्ये आज आपण खरं तर पाहणार आहोत म्हणजे ज्यांना कोणाला आता 10वीच्या रिझल्ट्स नंतर UPSC आणि MPSC साठी तयारी करायची असेल आणि त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत करिअर काउन्सिलर अजित पडवळ. अजितजी, आपलं IPN लोकमतमध्ये स्वागत. आणि मुळात आता नमस्कार. खरं तर हाच प्रश्न खरं तर या विद्यार्थ्यांना UPSC MPSC म्हटलं की अनेक प्रश्न समोर असतात आणि या प्रश्नांची उत्तरं खरं तर आपण देणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या चर्चेत सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022668999263. तर आपण पाहतोय करिअर मंत्र. जसं मी सुरुवातीला म्हणाले की एकतर UPSC आणि MPSC या परीक्षाच म्हटलं की अरे बापरे, असं एक पहिलं एक पटकन सहज आपल्या तोंडातनं निघतं. तर या एक्झामसाठी जर मुलांना तयार व्हायचं असेल तर काय काय गोष्टी आवश्यक आहेत, कशा पद्धतीनं त्यांना वाटचाल करणं गरजेचं आहे? अगदी आत्ताच मला वाटतं 10वी-12वीचे रिझल्ट्स जाहीर झालेले आहेत आणि मुलांच्या विद्यार्थ्यांच्या तर प्रश्नचिन्ह आहेच, पण पालकांच्या समोर मला वाटतं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे की एक्झॅक्ट कुठल्या वाटेला जावं आणि कुठे करिअर करावं. आता तुम्ही जर ट्रेंड बघाल तर इंजिनिअरिंग मेडिकल आज सॅच्युरेशन होते आहे. तर अशा इथे आज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणजे खास करून UPSC आणि MPSCच्या या परीक्षा आहेत. मला वाटतं ही एक मोठी एक अपॉर्च्युनिटी आज स्टुडंट आणि पॅरेंटच्या समोर आहे आणि मला वाटतं त्याचं संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. तर आतापासून ते 10वी-12वी नंतर त्यांनी जर फोकस ठेवून या परीक्षेची तयारी केली तर मला वाटतं येत्या 2 ते 3 वर्षामध्ये ते याच्यामध्ये चांगलं उज्ज्वल यश मिळून सरकारी सेवेमध्ये ॲज IAS IPS ऑफिसर म्हणून ते दाखल होऊ शकतात. बरोबर आहे. मला या परीक्षेसाठी जर त्यांना तयारी करायची असेल तर मग ती कशा पद्धतीने करावी? त्याचा सिलेबस आहे, इतकी सारी पुस्तकं असतात, मग त्यातनं योग्य पुस्तक कसं निवडावं? फॉर्म अगदी सुरुवात म्हणजे फॉर्म पासून कसा भरावा? एक्झॅक्टली. तर पहिलं तर मी म्हणेल की आता शाखा निवडताना एक तर बऱ्याचदा पॅरेंट्सचं किंवा स्टुडंट्सचं कन्फ्युजन असतं. तर IAS UPSC MPSC परीक्षांमध्ये तुम्ही कोणत्याही शाखेला जाऊन UPSC MPSCची परीक्षा देऊ शकता. म्हणजे तुम्ही आता जरी सायन्सला गेलात आणि नंतर सुद्धा तुम्ही पुन्हा ह्या स्पर्धा परीक्षांकडे वळू शकता. तुम्ही जर आता टॉपर स्टुडंट्सचे बघाल तर इंजिनियर, मेडिकल असे सगळे जे टॉपर स्टुडंट आहेत त्यांचे बॅकग्राऊंड बघाल तर इंजिनिअरिंग मेडिकल करून सुद्धा लोक आज IAS IPS परीक्षा देण्यासाठी येत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कोणत्याही शाखेला गेले तर ते याच्यात यश मिळवू शकतात. आर्ट्स किंवा कॉमर्स शाखेला जर ते गेले तर मला वाटतं ह्या परीक्षांसाठी भरपूर वेळ मिळतो, कारण तुम्हाला इतर क्लासेस कोणते नसतात. एक स्पर्धा परीक्षांचा तुमचा जो क्लास आहे तो आणि बाकी तुमचं कॉलेज जे आहे ते प्रॅक्टिकल्स आणि एवढं नसल्यामुळे कॉमर्स, आर्ट्स किंवा अदर जे 5 इयर लॉ आहे, मला वाटतं ह्या अपॉर्च्युनिटी जास्त चांगल्या आहेत. मला वाटतं त्याचा एकदा पालकांनी विचार करावा आणि आर्ट्स सगळ्यात उत्तम या परीक्षांच्या तयारीसाठी असं मी सल्ला देईन पॅरेंट्सना. ओके. पण या परीक्षेसाठी जसं तुम्ही म्हणालात आर्ट्स हे उत्तम आहे, जसं तुम्ही हेही म्हणालात की आर्ट्समध्ये खूप सारा ताण नसतो त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, परंतु या परीक्षेला लाईटली धरून देखील चालत नाही. अगदी खरं आहे. तर बेसिकली या परीक्षांची जी तयारी आहे ती 10वी-12वी पासून सुरू करू शकता. तर मुख्य म्हणजे ही परीक्षा आहे त्या सगळ्या CBSE बोर्डच्या ज्या जो सिलेबस आहे तर मला वाटतं त्यांचं जे वाचन आहे ते आता ते सुरू करू शकतात. खास करून जे NCERTची जी पुस्तकं आहेत तर ती 6वी पासून ते 12वी पर्यंत खास करून हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स ह्या मला वाटतं 4 ते 5 विषयांचे जे NCERT बुक्स आहेत तर त्यांचं वाचन ते आतापासून सुरू करू शकतात. न्यूजपेपर वाचणं आणि IBN सारखं एखादं सुंदर न्यूज चॅनल पाहणं ते तर रेग्युलरली इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटतं ते जे डिस्कशन्स असतात आपल्या ज्या महाचर्चा किंवा आपल्या ज्या चर्चा असतात त्या किंवा जे वर्ल्ड आणि लेवलच्या ज्या न्यूज असतात तर असं BBC सारखं एक चॅनल, एक IBN सारखं चॅनल आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स सारखा चांगला न्यूजपेपर, त्यांना जनरल नॉलेज घेणं अतिशय आवश्यक आहे. ताज्या अपडेट्सवर तर ह्या हॅबिट्स त्यांच्या आतापासून लागू शकतात. आपल्याला एक फोन आलेला आहे, माणिक शिंदे यांचा फोन आहे. माणिकजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की जर समजा आपण बोला. MSc मॅथमॅटिक्स आपलं चालू आहे किंवा BE कम्प्युटर चालू आहे तर आपल्याला UPSC MPSC वगैरे द्या झालं तर ते ऑप्शनल सब्जेक्ट कोणता निवडावा आणि कशी निवड करावी त्याची? ओके, खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, कारण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असतं की मुख्य परीक्षेमध्ये एक ऐच्छिक विषय घ्यायचा असतो आणि त्याचे जवळजवळ 250-250 मार्काचे 2 पेपर असतात या परीक्षेमध्ये. तर सध्या जो ट्रेंड चालू आहे तो हिस्ट्री
जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जे 4 ते 5 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते मला वाटतं सध्या खूपच म्हणजे काय म्हणतात ना स्कोरिंग सब्जेक्ट आहेत असं मानलं जाते. तर ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना पहिलं म्हणजे तुमचा इंटरेस्ट त्या सब्जेक्टमधला, त्यानंतर तुमच्यासाठी गुरु तुमच्याकडे आहे का त्या सब्जेक्टसाठी, कारण मार्गदर्शन UPSCच्या तयारीमध्ये किंवा MPSCच्या तयारीमध्ये खूप लागतं तुम्हाला. त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही गाईड असणं फार गरजेचं आहे की जो तुम्हाला याचं योग्य प्रकारे तुम्ही वेगळ्या एका राईट ट्रॅकवर आहात का त्या सब्जेक्टच्या, तुम्ही जे आन्सर्स लिहिता आहात ते बरोबर आहेत का, अचूक आहेत का. तर त्यासाठी एक गाईड खूप चांगला. आणि त्यानंतर रिसोर्स मटेरियल हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. जसं बुक्स आहेत, नोट्स आहेत, हे सगळं त्या तुम्ही जो सब्जेक्ट निवडणार आहात त्याचं सगळं उपलब्ध आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण एखादा असं ऑड ऑप्शनल सब्जेक्ट आपण घेतो आणि मग आपलं काम आहे UPSCचा पसारा एवढा मोठा आहे तर UPSC की तुम्ही कमी करा तुमचा पसारा, UPSC एवढी मोठी आहे ती छोटी आणा. ओके, तर मला वाटतं तो फार महत्त्वाचा आहे. नक्कीच अगदी महत्त्वाचा मुद्दा खरं तर तुम्ही सांगितलं. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता करिअर मंत्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IVN लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहताय करिअर मंत्र. 10वी नंतर जर कोणाला MPSC किंवा UPSC कडे वळायचं असेल आणि त्यासाठीच आज मार्गदर्शन करतायत आपल्यासोबत करिअर काउन्सिलर अजय पडवळ आहेत आणि कोल्हापूरहून फोन आलाय विजय यांचा. विजय, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा मॅडम, माझं आता इंजिनिअरिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि मला तहसीलदारच्या परीक्षा द्यायच्या आहेत, तहसीलदार MPSCच्या. तर मी विजय सगळे बोलतोय कोल्हापूरवरून. हा बोला. मला त्यासाठी काय करावं लागेल किंवा मला स्क्रॅच पासून सुरुवात करावी लागेल किंवा काय त्याच्यासाठी करावं लागेल हे सरांच्याकडून जाणून घ्यायचं. तहसीलदार ही पोस्ट आहे, ही राज्यसेवा परीक्षा असते जी MPSC थ्रू MPSCच्या माध्यमातून घेतली जाते. तर याला ग्रॅज्युएशन लागतं या परीक्षेला बसायला, 19 वर्ष पूर्ण लागतं आणि ओपन कास्टसाठी आता 38 वयोमर्यादा वाढवलेली आहे. तर मला वाटतं ज्यांचं वय 33च्या पुढे गेलेले आहे त्यांच्यासाठी मला वाटतं ही एक सरकारने पुन्हा एकदा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी उपलब्ध केली. तर मला वाटतं याचं एक प्रेक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे की 33 वरनं आता 38 वयोमर्यादा केलेली आहे. तसा GR ही शासनाने आता नुकताच हे केलेलं आहे. आणि जे SC ST OBC कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 43 एज लिमिट केलेली आहे. तर ही वयाची मर्यादा आहे. ग्रॅज्युएशन लागतं या परीक्षेला बसायला. कुठल्याही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल कुठल्याही शाखेचा विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो. बरं, कुठल्याही पर्सेंटेजचं रिक्वायरमेंट नाही. नंतर बऱ्याच वेळेला आपल्याला असं असतं की आता आपण 10वी 12वी झालं आणि नंतर आपल्याला 80% 90% नाही मिळालं तर आपण बसू शकतो का. तर या परीक्षेला अगदी पास क्लास विद्यार्थी सुद्धा बसू शकतो. मला वाटतं ही एक चांगली आणि बेसिकली नॉलेज तुमच्याकडे किती आहे ना हे UPSC MPSC तपासू पाहते. तर मला वाटतं त्यांना जर तहसीलदार व्हायचं असेल तर आतापासून ते त्याची तयारी सुरू करू शकतात. आणि मगाशी म्हणाला तसं की पाठ्यपुस्तकांपासून सुरुवात करून ते या परीक्षेची तयारी सुरू करतात आणि मग जसं न्यूजपेपर आणि अवांतर वाचन करून तुम्ही ते या सक्सेसपर्यंत जाऊ शकतात. बरोबर. आणखीन एक सांगलीहून फोन आहे पूजा नाईकडे यांचा. पूजा, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की मी इंजिनिअरिंग मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून नंतर स्पर्धा परीक्षा देणार आहे. मग आता इंजिनिअरिंग कम्प्लीट करताना मी कोणतं फील्ड निवडू आणि असं फील्ड पाहिजे की आणखी 4 वर्षांनंतरही त्याला स्कोप असेल. म्हणजे इंजिनिअरिंग नंतर त्यांना या परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. तर नॉर्मली या परीक्षेला फक्त इंजिनिअरिंगचं पदवी लागते. बाकी इंजिनिअरिंगमधला अभ्यास स्पर्धा परीक्षेमध्ये नाही आहे. एक फक्त ऐच्छिक विषय म्हणून ते सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असं ऐच्छिक विषय म्हणून ते निवडू शकतात. पण बाकी UPSCची तयारी ते कुठल्याही शाखेत जाऊन सुद्धा ते करू शकतात. तर UPSC MPSCची तयारी ही सेपरेटच त्यांना करायची आहे आणि आतापासून ही योग्य वेळ आहे मला वाटतं त्यांच्या तयारी करण्यासाठी. नक्कीच माहिती त्यांच्या खरं तर या तयारीला लागले असतीलच असं आपण गृहीत धरूयात. या चर्चेनंतर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. अजय पडवळ यांचं मार्गदर्शन तर तुम्हाला लाभणार आहे, परंतु पुन्हा एकदा करिअर मंत्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
करिअरच्या वाटा कशा निवडायच्या याचंच मार्गदर्शन आपल्याला करतायत करिअर काउन्सिलर अजित पडवळ. अजितजी, आपण जसं मी मगाशी म्हणाले की तर आता तुम्ही सुद्धा करिअर काउन्सिलिंग करता, तर आत्ताच जे 10वी पास आउट झालेले विद्यार्थी असतील किंवा इतर कोणी विद्यार्थी येत असतील तर त्यांचा कल साधारण काय आहे म्हणजे या आत्ताच्या हंगामात? आपण लक्ष अकॅडमीच्या माध्यमातून अनेक वर्ष या UPSC MPSC परीक्षांसाठी मार्गदर्शन करतोय. तर खास करून आता इथे इंजिनिअरिंग मेडिकल करून सुद्धा मुलं या करिअरकडे वळत आहेत. आता मागच्या वर्षी VJTचे अनेक विद्यार्थी माझ्याकडे होते या UPSCच्या तयारीसाठी, किंवा आता JJ हॉस्पिटलचे पण अनेक विद्यार्थी आपल्याला जॉईन झालेले आहेत की जे आता MBBS नंतर सुद्धा ज्यांना IAS व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे. तर मला वाटतं पुन्हा एकदा एक चांगला ट्रेंड येतो याच्यामध्ये. आणि आर्ट्समध्ये खास करून झेवियर्स, रुईया, रुपारेल या किंवा वजे केळकर कॉलेज आहे, तर या कॉलेजेसमधली पण आर्ट्सचे विद्यार्थी सुद्धा, कारण आर्ट्सला ठरवून ते लोक IAS साठी तयारीला जातात, तर असे विद्यार्थी येत आहेत. जर्नलिझम किंवा मास मीडिया करून मुलं येत आहेत. 5 years लॉ करून मुलं या विविध फील्डमधून देखील आता त्यांना MPSC आणि UPSC साठी तयारी करावी अशी इच्छा होते. खरं तर चांगली गोष्ट आहे. अहमदनगरहून एक फोन आहे योगेश राठोड यांचा. योगेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. मी तर सध्या 12वी सायन्सला शिकत आहे. मला UPSC NDA ची परीक्षा देण्याची इच्छा आहे, तर त्याचा अभ्यास कसा करावा आणि किती करावा? ओके. NDA त्यांना NDA करून मला वाटतं आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये जायचं आहे. तर मला वाटतं त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की एका चांगल्या संस्थेचं मार्गदर्शन घ्यावं. मुंबईमध्ये कर्नल सुधाकर दळवी म्हणून आहेत, तर अतिशय फार सुंदर मार्गदर्शन करतात. तर मला वाटतं त्यांनी कर्नल सुधाकर दळवींना संपर्क साधल्यास मला वाटतं कर्नल सर खूप चांगला त्यांना गाईड करू शकतील. आणि NDAचा जो सगळा सिलेबस जो आहे, हा UPSC त्याची एक्झाम कंडक्ट करते, तर त्याचा सगळा सिलेबस अवेलेबल आहे. बेसिकली त्याच्यामध्ये सुद्धा जनरल नॉलेज, नंतर तुमचं मॅथ्स, लॉजिकल रिजनिंग, मेंटल ॲबिलिटी, प्रोबॅबिलिटी, नॉर्मली अनेक स्पर्धा परीक्षांचा 60 ते 70% अभ्यास हा सेम असतो. 25% सिलेबस हा फक्त त्या परीक्षेनुसार वेगळा असतो. बँकिंगचे तुम्ही परीक्षेला बसलात तर बँकिंग रिलेटेड जे पॉलिसीज आहेत त्याच्यावरचे असतात. RBIचा तुम्ही परीक्षेला बसलात तर RBI रिलेटेड ज्या पॉलिसी आहेत त्याच्यावरती असतात. सो 60 ते 70% परीक्षेचा अभ्यास हा सगळा सेम असतो. आणि UPSC मला वाटतं मदर ऑफ ऑल एक्झाम तिला म्हटलं जातं, तर ते योग्य आहे. तर मला वाटतं त्यांनी आतापासून त्याची तयारी सुरू करू शकतात. आणि त्यांनी जर गुगल सर्च केलं तर NDA वरती मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि अर्थातच CBSE बोर्डाची पुस्तकं वाचणं, NCERT हा पहिला मंत्र. आणि त्याची जी SSB असते NDA साठी, ती मला वाटतं फार महत्त्वाची असते. तर त्याची तयारी चांगल्या कुठल्या तज्ञाकडनं करून घेणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. नाही, खरं तर तुम्ही आज इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी शॉर्ट अँड स्वीट जर एक टीप द्यायची झाली, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर काय मंत्र तुम्ही आहे करिअर मंत्र या सगळ्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छिता? मी सांगेन की मोठी स्वप्न बघा. ओके, लो एम इज अ क्राईम असं म्हटलं जातं. तर मोठी स्वप्न बघा आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं छान खरं तर मार्गदर्शन केलं. आणि आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्या करिअरची निवड करायची आहे त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन जे आहे ते नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. करिअर मंत्रामध्ये आपण असेच तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देत राहणार आहोत, परंतु आज आपण इथेच थांबतोय. IBN लोकमतवर बातम्यांचा ओघा असा सुरू आहे, तेव्हा तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.